शिवसेना याचिकेत न्यायालयावर विश्वास. पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, मंत्री उदय सामंत. सुप्रीम कोर्ट याचिका संदर्भात सुनावणी सुरू असताना यूबीटीची लोकं जसे बोलतात तसे बोलून चालणार नाही. त्यांची वेगळी स्ट्रॅटेजी आहे. कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना कोर्टाचे लक्ष आपल्याकडे कसे असेल त्या पद्धतीने ते बोलत असतात. आमचे वकीलच चांगल्या पद्धतीने कोर्टात आमची बाजू मांडतील आणि सन्माननीय न्यायालय योग्य तो निर्णय देईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगून कर्जमाफी संदर्भात बोलताना ते म्हणाले, पात्र असणारा शेतकरी वंचित राहू नये ही सरकारची भूमिका आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे कुठेतरी नियमामुळे, परिपत्रकामुळे अडचणी येत असतील तर त्या संदर्भातली भूमिका नक्की मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. पाहूया ते काय सांगतात. दादांशी मी खरं तर आत्ताच बोलणार होतो. देशच्या अगोदर कदाचित मी बोलणार होतो, परंतु मी बोलू शकलो नाही. मी आता त्यांच्याशी दूरध्वनीवरनं किंवा मोबाईलवरनं चर्चा करणार आहे आणि नक्की काय अडचण निर्माण झाली, कारण मी देखील त्या समितीवर आहे. समितीचे अध्यक्ष विखे पाटलांकडे मी तो विषय मांडले आणि जर आवश्यकता भासली तर माननीय शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही हा विषय मांडू. शिक्षकांसाठी मराठी भाषेची प्रशिक्षण होती, 17 तारखेला संपते, 18 तारखेपासून कडक नियमावली लागू होईल. कडक नियमावली लागू होण्यापेक्षा मला असं वाटतं की जे एफर्ट्स मराठी भाषा विभागाने घेतलेले आहेत, जे प्रयत्न आम्ही केलेले आहेत परिवहन विभागाला बरोबर घेऊन, त्याच्यामध्ये किती यश आलंय ही बघण्याची संधी आम्हाला 18 तारखेपासून मिळणार आहे. त्याच्यामुळे कोणालाही जबरदस्ती करून, कोणावरही दबाव आणून, त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या पद्धतीचा राजकीय दबाव वापरून किंवा प्रशासकीय दबाव वापरून आमच्याकडनं काही केलं जाणार. आपले आभार मानले पाहिजे. खरं तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेबरोबर कसा संवाद ठेवलेला होता, कशा पद्धतीने संपर्क ठेवलेला होता. महिला भगिनी असतील, युवा वर्ग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ग्रामीण भागातले शेतकरी असतील, म्हणजे जो बळीराजा म्हणून आपण ओळखतो, त्याच्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय काय केलेलं आहे आपण माझ्यापेक्षा आपण देखील सगळे चौथा स्तंभ म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने जाणता. आणि नक्कीच सत्ता ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर अनेकांना असं वाटत होतं की आता सत्तेमध्ये परिवर्तन होईल. त्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतनं माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राला मिळाली. सगळ्या बहिणींचा विश्वास सरकारवर बसला. त्याच्यामध्ये पुढाकार घेणारे एकनाथ शिंदे साहेब होते, त्याच्यामध्ये देवेंद्रजी देखील होते आणि अजितदादा देखील होते. त्याच्यामुळं नक्कीच सत्ता येताना एकनाथ शिंदे साहेबांचं योगदान हे आहेच ना, नाकारूच शकत नाही. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी देखील मागच्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांच्या दौऱ्यामध्ये होतो. तिथे ज्या काही शेतकऱ्यांच्या शंका निर्माण झालेल्या आहेत त्या मी स्वतः कृषी मंत्री महोदयांशी बोलणार आहे आणि कॅबिनेटला मंगळवारी कॅबिनेटमध्ये देखील बोलणार आहे. परंतु कर्जमाफी झाल्यानंतर पात्र असलेला शेतकरी वंचित राहू नये ही सरकारची भूमिका आहे आणि सरकारच्या ह्या भूमिकेला कुठे जर काही नियमामुळे किंवा एखाद्या परिपत्रकामुळे अडचण येत असेल तर त्याची भूमिका आम्ही नक्की कॅबिनेटमध्ये मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. एकतर त्यांचा लोकशाहीतला एक वेगळा विचार आहे. त्यांनी वेगळ्या विचारानं एकत्र यायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची बैठक संभाजीनगरमध्ये होते किंवा अन्य कुठे होते याच्यावर आम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे. आम्ही शिवसेनेमध्ये आहोत, माननीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललेलो आहोत. एकनाथ शिंदे साहेब आमचं नेतृत्व करतायत. त्याच्यामुळे आमच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय करावं हे आम्ही ठरवत असतो. आता बाकी दुसरा कुठचा तरी पक्ष त्यांचा जर भूमिका मांडणार असेल, त्यांची भूमिका घेणार असेल, त्याचा आमचा हस्तक्षेप किंवा आम्ही बाहेरून बोलून त्याच्यामध्ये काहीच उपयोग नाही. पण सरसंघचालक सुद्धा आता केंद्रीय संवाद 2023 तर तेच ना, त्यांनी ती मोहन भागवत साहेबांनी ती जर भूमिका घेतलेली असेल, ते जर झेंझेंची चर्चा करणार असतील तर चांगला पायंडा पडतोय. आपण वाईट कशाला म्हणतो. आज कोल्हापूरमध्ये आलेला कोल्हापुरातील सैनिक